काही वरती राहिले वरती फक्त जे मलमूत्र आहे महत्वाचं कसं आहे माहिती आहे का, जे मलमूत्र असते ना त्याच्यामुळे बिमार पडते बकऱ्या. म्हणजे आता बघा याईनं बाथरूमही केली आहे पण ते कोरड आहे. नाही गावालाच आहे तो क्रॉस आहे वेगळा. हे पिल्ले घेतलेले आहे तुम्ही? हा हे घेतले मी. किती घेतले? हे मी घेतले 29,700 चे. 27 रुपयाचं नोट पडलं. आपल्या घरचे एवढा देतो. हा एवढं घेतले हे घेतले पूर्ण पोकळ घेतले. पूर्ण पोकळे हे कसं आहे, एक कोरडं आता हे लसीकरण की कोणतं केलं आहे गेलं ETV केलं का? ETVचं किती मिळेल त्याला? 1 महिना झाला. मक्का आहे, चणाचुरी, ढेप आहे, एका बकरीला तरी साधारण किती देता? मुरमुरे आहे. बापरे. मुरमुऱ्याचा पोता आहे. महिन्यात 15 दिवसावर एक मुरमुऱ्याचा पोता आहे. तरी किती रुपये खर्च होते खाद्यावर याच्या महिन्यात? कोणाकडे भेटते? शेंगदाण्याची भेटते 20 रुपये किलो. हे आहे का ऑइल मिल आहे का कुठे? हो का 30 रुपये किलो. तरी एका बकरीला किती रुपये खर्च येते महिन्याचा खाद्यावर ॲव्हरेज? एका बकरी जरी पकडला आपण तरी 700 रुपयापर्यंत पडते एका बकरीला. हो का महिन्याचा? महिन्याचा 500 रुपये पडतात. 500 रुपये पडतात. इकडून पूर्ण हेच करून कुठं जात नाही आहे ना बकऱ्या पूर्ण बाहेर निघते. इकडून आहे का मागून रस्ता? हा, इकडून एक रस्ता आहे ना. आपण अंदरून आलो घरून. हां ह्या बकऱ्या पूर्ण घरून- चरायला जाते दोन. हो. हो का? आता 25 आणला होता 13. 25ला मागितलाय का? हा आणला होता मी 13 ला. आता 25 ला आहे. हो का ईदसाठी गेला असेल. असते ना ते लोक घेतात पुढच्या बकरीला. छान हे मी डोकं लावून केलं. हा. हे घेतलं मी हा. पाईप घेतला काल. ते थोडंसं टाक्याचं पण सांगता सर. तर समजा आता हे आहे. हां लेंडी आहे आता ह्या लेंड्या इथे गोमूत्र आणि लेंड. हे ह्या लेंड्या आहे. ह्या लेंड्या पूर्ण एक साईड जमा होतात. अंदर यायची गरज नाही. पाणी पण येते. पाणी पण येते. सर याच्यात तुम्ही चुना नाही टाकत का मग? कशात? चुना चिरकळत जाण थोडंसं. चुना नाही ब्लिचिंग पावडर टाक. ते टाक्याचं सांगा थोडंसं. त्याच्यात मग काढायचं कसं टाक्याचं उपसा? निघते ना अंदरून जाऊन काढायला लागते. थोडंसं अंदर जावं लागते. इथे तुमची शेती ना ते मग विकते ना लिटर प्रमाणे. हो त्याच्याप्रमाणे हे लावले सकाळीच त्याला आणून दिला. हो हो वेल्डिंग केंद्र आहे ना तुमच्या? हे वाली रूम म्हणजे ती पडीतच आहे. आता ही बनवायची रूम ते कुडारासाठी आहे का? ठेवलं सध्याचं कुटार आहे इथं. कुटार वगैरे राहते.